नमस्कार मित्रमंडळी, आज मी सॅप सेमी प्रायव्हेट लिमिटेड कागस्ट या ठिकाणी गार्डनचं मेंटेनन्सचं काम चालू केलेलं आहे आणि या मेंटेनन्सच्या कामामध्ये आपल्याला लॉनच्या कटिंगचं काम चालू आहे हेही बघायला मिळेल। तर मी आहे सॅप सेमी प्रायव्हेट लिमिटेड कागस्ट या ठिकाणी आणि या ठिकाणी इथलं जे गार्डन झालेलं आहे ते 2 टप्प्यामध्ये गार्डनचं काम झालेलं आहे आणि त्यातला जो पहिला टप्पा आहे तर त्या ठिकाणी जे गार्डन आहे हे मुख्य प्रोडक्शन कंपनी किंवा ज्या ठिकाणी प्रोडक्शन होतं त्या समोरच्या बाजूचं गार्डनचं लॉनचं जे काम आहे, कटिंगचं काम आहे ते आपल्याला समोरच्या बाजूनं चाललेलं दिसेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी असलेली जी वेगवेगळ्या प्रकारची शोभिवंत रोपं आहेत, फुलांच्या बॉर्डर आहेत, एजेस किंवा फ्लावर बेड्स, तर त्यांचंही कटिंगचं काम चालू आहे आणि माझी सगळी माणसं आणि मी स्वतः या ठिकाणी थांबून हे काम करून घेतो आहे। तर या ठिकाणी जे चाललेलं काम आहे ते आपल्याला बघायला मिळेल आणि हे काम 10-15 दिवस करावं लागेल। हा जो लॉनचा पोर्शन आहे तर तो मला वाटते लावून 1 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असतील आणि लॉनचं कटिंग झालेलं नाही। लॉन अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा जास्त वाढलेलं आहे आणि लॉनचं जे कटिंग आहे तर ते होंडाच्या मशीननं चालू आहे। होंडा HRV 196 ही मशीन आहे माझ्याकडं आणि त्या मशीननं काम चालू आहे आणि हे जे लॉनचं काम जे आहे, कटिंगचं काम, त्याला लॉन मूविंग किंवा लॉन कटिंग म्हणतो, तर हे काम जे आहे ते मला कमीत कमी 3-4 थरामध्ये करावं लागेल आणि समोरच्या बाजूला मशीनची जी अडचण आहे किंवा आपदा होते, म्हणजे मशीन लोडवर येऊन आपल्याला कटिंग करावं लागते, एवढं लॉन वाढलेलं आहे आणि या ठिकाणी चालत असताना कदाचित माझे पाय जे आहेत हे लॉनमध्ये घुसत आहेत। तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हे लॉन वाढलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। एवढंच नाही तर सगळ्यात जास्त वाढलेलं जे लॉन आहे तर ते ह्या बाजूला आहे आणि किती वाढलेलं आहे तर ते जवळजवळ उंचीला 1 फुटापर्यंत काही ठिकाणी उंच वाढलेलं आहे आणि ह्या लॉनच्या पूर्ण थरांचं वेगवेगळ्या थरामध्ये कटिंग करावं लागणार आहे आणि हे कमीत कमी 3 ते 4 थरात किंवा 3 ते 4 वेळा मशीन फिरवावं लागेल। पहिल्यांदा सगळ्यात वरचा टप्पा कट करून होईल, त्यानंतर त्यातलं कट केलेलं गवत आहे किंवा लॉन आहे ते पण आम्ही गोळा करतो आहे आणि गोळा करून लगेच गाडीत भरून बाहेर टाकून देतो आहे। तर हे जे काम आहे तर ते 3 ते 4 थरात लॉनचं कटिंग होईल आणि नंतरच हे लॉन बऱ्यापैकी लेवल लागू शकेल। पुढच्या कटिंगमध्ये कदाचित हे सगळं हिरवं होण्यासाठी एक 3 आठवडे ते महिन्याचा कालावधी लागेल। या दरम्यान आम्ही याला अँटी टर्माइट ट्रीटमेंट करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर काही रासायनिक खतं देऊन, मिश्र खतं देऊन हे लॉन हिरवं करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर बाकीच्या फ्लावर बेड्स आहेत, काही झाडं झुडपं आहेत, तर ही झाडं झुडपं त्यांना खतं देऊन त्याचबरोबर खताच्या बरोबरच अँटी टर्माइट ट्रीटमेंट करून आणि कटिंग, ज्याला आपण ट्रेनिंग अँड प्रोनिंग किंवा छाटणी म्हणतो, तर ही मजुरांच्या सहाय्यानं त्याचबरोबर मशीनच्या सहाय्यानं ही सगळी कामं करणार आहोत आणि हे सगळं करून आपण हे जे सुशोभीकरणाचं काम करणार आहोत आणि यासाठी मला कमीत कमी पहिल्या टप्प्यात 10-12 दिवस, कदाचित 15 दिवससुद्धा लागतील आणि पुढच्या टप्प्यातलं जे काम आहे ते थोडंसं कालावधी त्याचा कमी होईल, कारण ही मोठ्या प्रमाणात जी घाण आहे, अतिशय वाढलेलं लॉन आहे, त्याचबरोबर रोपांची जी कटिंग आहे त्याला छाटणी म्हणतो, तर हे सगळं करण्यासाठी, संपवण्यासाठी मला फार वेळ लागणार आहे आणि परत
दुसरं एक रेस्ट हाऊसच्या बाजूला जे असलेलं गार्डन आहे त्याचंही हे काम संपलं का लगेच दुसरंही काम आम्ही हे काम संपलं का तिकडं जाणार आहोत. आणि हा पहिला टप्पा चालू केलेला आहे. कंपनीच्या बाजूला एक छोटे छोटे लॉनचे 2 पीस आहेत, तेही आपण सगळं मेंटेन करून घेणार आहोत. काही झाडं झुडपं त्यातली गेले असतील तर ती थोडीफार झाडं झुडपं लावून कसं चांगलं दिसेल याची सगळी काळजी घेणार आहोत. आणि कंपनीचं जे मेन गेट आहे बाहेरच्या बाजूला रोडच्या जवळ, तर त्या गेटच्या ठिकाणी इथं एक 4 टप्पे आहेत. त्या ठिकाणी 4 टप्प्यात लॉन लावलेलं आहे, तर तेही कट करून घेणारच आहोत. आणि याचबरोबर लॉन कटिंगच्या मशीनचाही आवाज आपल्याला येत असेल तर सगळ्या बाजूनं आमची काम करणारी माणसं जी आहेत मेंटेनन्सची सगळी दिसत आहेत. आणि एका बाजूला जी माझी कॅम्पर गाडी आहे तर ती कॅम्पर गाडी आपल्याला या ठिकाणी दिसेल. आणि या कॅम्पर गाडीमध्येच आम्ही जो इथला सगळ्यांनी निघणारा जो कचरा आहे, निघणारं जे लॉनचं कापलेलं गवत आहे, तर इथनं भरून दुसरीकडे नेऊन डंप करतो आहे. म्हणजे पूर्णपणे 100% गार्डनचं मेंटेनन्सचं काम आपण यामध्ये करतो आहे. यामध्ये पूर्ण हेजेस, एजेस, फ्लावर बेड्स यांचं कटिंग करणं, लॉनचं कटिंग करणं. लॉनचं सुरुवातीला मला 3 ते 4 टप्प्यात कटिंग करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर फ्लावर बेड आहेत, काही ठिकाणी नको असलेली किंवा नियोजनबद्ध न लावलेली किंवा नियोजनाशिवाय लावलेली जी झाडं झुडपं आहेत तीही काही कट करून घ्यावं लागतील, काही काढून टाकावं लागतील आणि काही ठिकाणी त्या ठिकाणी नवीन झाडं लावावं लागतील. तर असं सगळं वेगळ्या पद्धतीनं हे मेंटेनन्सचं काम. आणि ही कंपनी स्टँडर्ड आहे, तर आपल्याही कामाचं स्टँडर्ड तेवढ्याच पद्धतीचं असलं पाहिजे. आणि असंच काम आपण प्रत्येक ठिकाणी मेंटेनन्सचं काम करतो. आणि समाधानकारक काम केलं तरच मलाही काम करण्यात आनंद वाटतो. किंवा माझी माणसं जी आहेत तर ती नॉनस्टॉप सकाळी कामावर आल्यापासून ते जाईपर्यंत प्रामाणिकपणे काम करतात. आणि हे जे काम आहे ते माझी माणसं आहेत म्हणून मी आहे, आणि मी आहे म्हणून हे सगळं काम जे आहे ते मेंटेनन्सचं व्यवस्थित करू शकतो. कारण मी कुठल्याही सुपरवायझरच्या जीवावरती किंवा एखाद्या कामगाराच्या जीवावरती काम सोडत नाही. मी स्वतः ही सगळी कामं स्वतःहून उभं राहून करून घेतो. आणि हे काम करण्यात जो मला आनंद मिळतो तो एक वेगळा आनंद असतो. आणि माझ्या डिग्रीचा खऱ्या अर्थानं फायदा मला या ठिकाणी कामात झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मी सर्व्हिस केली, त्याचबरोबर कामही केली आणि बरीचशी कामं हे अजूनसुद्धा करतच असतो आहे. म्हणजे नवीन गार्डनची कामं, लँडस्केपिंगची कामं आपण करतो, त्याचबरोबर जुनी मेंटेनन्सची कामंही करतो. तर असेही वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही कामं करतो. आणि हा परिसर परत एकदा माझ्या साईडला जे आहे ते मंगळवेढा विजापूर रोडवरती दिसणारं जे कंपनीचं मेन एंट्रन्स गेट आहे तर ते दिसेल. या ठिकाणी त्यांच्या आंब्याच्या व इतर बागाही आहेत. आणि यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळं समोरच्या बाजूला समोर मला इथं पाणी साठलेलं दिसतं. इथून पाणी लागलेलं आहे, पाझर लागलेले आहेत. कदाचित कॅमेऱ्यामध्ये दिसेल किंवा नाही दिसेल, पण या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं लावून कंपनीत सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. आणि इथले एक वेगळ्या प्रकारचं मायक्रो क्लायमेट निर्माण करायचं काम हे कंपनीनं केलेलं आहे. आणि त्याची सुंदरता कशी वाढवायची तर त्याची जबाबदारी माझ्याकडं 1 नोव्हेंबरपासून आलेली आहे. आणि मी या गोष्टीला 100% न्याय देईन याची मला खात्री आहे. त्या हिशोबात मी काम करेन. काम पूर्ण झाल्यानंतरसुद्धा काही व्हिडिओ येतील. आणि पाठीमागं 3 महिन्यापूर्वी एक जे मी काम केलं होतं तर त्या ठिकाणी जाऊन आज किंवा उद्या व्हिडिओ बनवणार आहे. तर असं हे माझं मेंटेनन्सचं काम सुरुवात झालेलं आहे. मेंटेनन्सचं काम संपल्यानंतरसुद्धा मी परत याचा व्हिडिओ बनवेन. आणि त्याचबरोबर नवीन जे गार्डनचं काम केलं होतं मी स्वतः, तर त्याही कामाचा मी व्हिडिओ तिकडं जाऊन बनवणार आहे.